नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत 2026 मधील अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ मानला जाणारा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो आणि या काळात केलेली उपासना, जप, दान आणि साधना अनेक पटींनी अधिक पुण्य देणारी मानली जाते. अनेक लोकांच्या मनात प्रश्न असतो की अधिक मास का येतो? या महिन्याचं धार्मिक महत्त्व काय आहे? या काळात काय करावं आणि काय करू नये? कोणता मंत्र जपावा? आणि भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचं एवढं महत्त्व का मानलं जातं? तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासाबद्दल संपूर्ण माहिती अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. अधिक मास 2026 कधी आहे? 2026 मध्ये अधिक मासाची सुरुवात 17 मे 2026 पासून होणार आहे आणि 15 जून 2026 रोजी अधिक मास समाप्त होईल. यावर्षी ज्येष्ठ महिना दोनदा येत असल्यामुळे हा अधिक मास लागणार आहे. यामुळे 2026 मध्ये एकूण 13 महिने असतील. अधिक मास का येतो? वैज्ञानिक आणि खगोलीय कारण. आपल्या हिंदू पंचांगाची गणना चंद्राच्या गतीनुसार केली जाते. चंद्रवर्ष हे साधारण 354 दिवसांचे असते, तर सौरवर्ष म्हणजे इंग्रजी कॅलेंडरचे वर्ष 365 दिवसांचे असते. म्हणजेच दरवर्षी दोन्ही वर्षांमध्ये जवळपास 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक सलग 3 वर्ष जमा झाला की जवळपास 33 दिवसांचा, म्हणजे पूर्ण एका महिन्या एवढा होतो. मग हा फरक भरून काढण्यासाठी हिंदू पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो. त्यालाच अधिक मास म्हटलं जातं. अधिक मासाचे धार्मिक महत्त्व. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. पुरुषोत्तम म्हणजे सर्वोत्तम पुरुष, भगवान विष्णू. पुराणांनुसार या महिन्याचा स्वीकार स्वतः भगवान विष्णूंनी केला होता. त्यामुळे हा महिना विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो. या काळात भगवान विष्णूंची पूजा, मंत्रजप, भगवद्गीता वाचन, दानधर्म, व्रत आणि उपवास यांना विशेष महत्त्व दिले जाते. असे मानले जाते की या महिन्यात केलेली साधना अनेक जन्मांचे पाप नष्ट करून अक्षय पुण्य देते. भगवद्गीतेचा 15वा अध्याय, पुरुषोत्तम योग अधिक मासात. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचे वाचन अत्यंत शुभ मानले जाते. या अध्यायाला पुरुषोत्तम योग असे म्हणतात. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण संसाररूपी अश्वत्थ वृक्षाचे वर्णन करतात. संसारातील मोह, माया आणि आसक्तीपासून मुक्त होण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता सांगितली आहे. आत्मा आणि परमात्मा यांचे नाते समजावून सांगितले आहे. या अध्यायाचे फायदे. मानसिक शांती मिळते. नकारात्मक विचार कमी होतात. मन स्थिर होते. आध्यात्मिक प्रगती होते. पितृदोष निवारण होते असे मानले जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचे महत्त्व. हा 12 अक्षरी मंत्र अत्यंत शक्तिशाली मानला जातो. मंत्र: ओम नमो भगवते वासुदेवाय. अर्थ: जो सर्वांच्या हृदयात वास करतो त्या भगवान वासुदेवांना मी नमस्कार करतो. हा मंत्र भक्त ध्रुवाने जपला होता अशी मान्यता आहे. या मंत्राच्या जपाचे फायदे. मन शांत आणि सकारात्मक राहते. भीती आणि तणाव कमी होतो. घरातील नकारात्मकता दूर होते. एकाग्रता वाढते. भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. आत्मविश्वास वाढतो. आध्यात्मिक ऊर्जा जागृत होते. अधिक मासात उपासना कशी करावी? सकाळी लवकर उठावे. स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. देवघरात दिवा लावावा. भगवान विष्णूंना तुळस अर्पण करावी. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचे वाचन करावे. नंतर तुळशीच्या माळेवर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा 108 वेळा जप करावा. जर शक्य असेल तर दर गुरुवारी उपवास करावा. गरजूंना दान करावे. गायींना चारा द्यावा. पक्ष्यांना धान्य टाकावे. अधिक मासात काय खावे? या महिन्यात सात्विक आहाराला महत्त्व दिले जाते. फळे, दूध, तूप, साधे घरगुती अन्न, उपवासाचे पदार्थ टाळावे.
मांसाहार, मद्यपान, तिखट आणि तामसिक पदार्थ. कारण या काळात शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवण्यावर भर दिला जातो. अधिक मासात काय करू नये? अधिक मासात काही शुभ कार्य टाळली जातात. लग्न, मुंज, गृहप्रवेश, वास्तुशांती, नवीन व्यवसायाची सुरुवात. कारण हा काळ मुख्यतः साधना, भक्ती आणि आत्मशुद्धीसाठी मानला जातो. अधिक मासाचे मुख्य संदेश. अधिक मास आपल्याला शिकवतो की मन शांत ठेवणे, चांगले विचार करणे, संयम पाळणे, देवभक्ती वाढवणे, दुसऱ्यांना मदत करणे हेच खरे जीवनाचे सौंदर्य आहे. मित्रांनो, अधिक मास हा केवळ धार्मिक महिना नाही, तर स्वतःला सकारात्मकतेकडे घेऊन जाण्याची एक सुवर्ण संधी आहे. या महिन्यात भगवान विष्णूंची भक्ती, गीता वाचन आणि मंत्रजप केल्याने जीवनात सुख, शांती आणि समाधान येते अशी श्रद्धा आहे. तुम्हीही या पुरुषोत्तम मासात ही उपासना नक्की करा आणि भगवान विष्णूंची कृपा अनुभवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री विष्णवे नमः.